महायुती पक्ष भाजपा शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मताचा यांनी जनतेला मताचा चुकवा मागताना शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, सोयाबीनला 6,000 रुपये भाव, लाडक्या बहिणीला 2100 रुपये, शेती निविष्ठावरचा GST रद्द असे अनेक प्रबोधन दाखवून मतं मागितले आणि सत्तेत बसल्यानंतर त्यांनी जनतेला इच्छा दाखवला. 10 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात बजेटच्या दिवशी बजेटमध्ये सरकारची परिस्थिती नाही, त्याच्यामुळे कर्जमुक्ती करू शकत नाही, लाडक्या बहिणीला 2100 देऊ शकत नाही, अशा प्रकारचं जाहीर केलं आणि सक्तीने कर्ज वसुलीचे आदेश दिलेले आहे. त्या महायुतीच्या फसवेगिरी योजनामध्ये आज आम्ही होळी करत आहोत आणि महायुतीचा निषेध करत आहोत.